गेली की सगळी, कोण सुद्धा नाही घरी. कुलप लावली ती या, टाळं लावून गेली या. स्वतः गेली ती नवऱ्याला तर आधीच लावलं या. त्यानं तर माझा विचार केला नाही, काय नाही. किती थांबवत होती, किती जाऊ नका म्हणलं, पण माझं काही एक शब्द सुद्धा ऐकलं नाही. घरी आता दावणीला शिरडत खायाशी ती काय म्हणून लागत नाही त्यांना. काय काय विचार पाचार म्हणलंय आपल्याला, कोणतं बोलवलेलं की सणात मागच्यांचा विचार नाही पाचार नाही. परपंच म्हणलं काय लागत नाही, माणसाला कळाय पाहिजे या. हाय का ते शरडासने काय आणून टाकला, घास खाल्ला नाही. जरा हिंडवून फिरवून आणली असती तर खाल्ला असतं शरडाने सुद्धा. पण कुणाला चारायचं आणि कुणाला काय करायचं आहे, राहू दे घेतले तिथं जाग्यावर. नुसतं या हो घरी त्यांच्याकडं. मी पण बघतीच कसं असतंय कसं नाही. तुम्हाला जर त्यांची लय जेवढी वड आहे ना, सरळ तुम्ही तुमच्या मार्गानं बघा म्हणणार आहे. माझी माझ्या मार्गानं बघते. काय गरज आहे का त्यांचं ऐकायची. आपल्या बायकोला जर जी वाईट म्हणत असेल तर त्यांच्या साईडनं तुम्ही बोलत असाल तर माझं कागलून उपयोग नाही ना. इतकं येडवण करायचं असतं काय. काय म्हणली काय नाही, येऊन पाक दारात येऊन मला बोंबलू नकोन. तुला येऊ वाटलं तरी, ही भाषा झाली का, तुला येऊ वाटलं तरी. म्हणजे ह्यानी सांगायचं मला येऊ वाटलं तर यायचं. मग कशाला सांगायला तर नवऱ्याला पाठवून द्यायचं. स्वतः तर येणं झालं नाही, नवरा आला विचारायला. मी पण त्यांचं मन दुखायला नव्हतं मला, पण काय माहित आहे असली ती. स्वतः यायचं नव्हतं का मला सांगायला बोलवायला. दिलं पाठवून. तिथं आमच्या दोघांची भिडली, आमच्या दोघांची भांडणं किती तिरगा मिरगीपर्यंत ढकलून दिलं मला. कधी न मला बोलणारा नवरा भांडणं तिने होत होती, पण कधी ढकलून दिलं नाही. आज खुशाल मला ढकलून देऊन साईड देऊन गेले तर या. पोरीला पण नेलं या. नको म्हणत होती, जायचं असलं तर जावं तुमच्यातून. पोरीला जाऊ ना म्हणत होती घेऊन, पोरीला पण नेलं या. म्हणजे किती दांडपाना. ती जवळची झाली व मी परकी झाली. त्यांनी पण कसं प्लॅनिंग केलं या. एवढं असतं काय, नवऱ्यालाच माझ्या विरुद्ध केलं या. त्यांना गोड बोलते ती माझ्या संग, त्यांना काय होतं या. किती चुकली, रीतीचं चुकली. दोरं म्हणजे काय साधी गोष्ट वाटली का. कुंकाचा कार्यक्रम बोलवलं झालं नाही, आणि आता गणपतीला नुसतं कार्यक्रम जेवण ते दिलंय तर मला लगेच पाठवलंय. पण कुणाला, भाऊजीला का स्वतःला नको म्हणत होतं काय. कमीपणा वाटत होता. आला असतं म्हणजे, आणि मोठे आहे म्हण मी समजून घेतलं, अडचणीतनं काढलं. ह्या टायमिंगलाच काय झालं समजून घेतलं नाही मला. महालक्ष्मी या टायमिंगला पण तशी धिंगाणा करण म्हणून तिला बोलवलं नाही. काय बोलण्याची पद्धत, बोलवलं नाही. मी काय तसं धिंगाणा घालायची होती काय. तेव्हा वाटलं असतं मला एवढं भांडणं करून विसरून ताईनं मला कुठं तर हाक तर मारायची होती. अजून म्हणते ते वाईट वाटलं. असं वाईट वाटतं काय, न बोलवून वाईट वाटतं. सगळं बरोबर आहे की. आता काय त्या शरदासनी तर मी एकटी काय करायचंय सांगा बरं. गेली ती नवरा पण तिकडच गायब. आता येईल मग येईल वाट बघत बसली. फोन केला तर फोन सुद्धा उचलला नंतर. म्हणजे एवढं काय, फोन तर उचलायला साधा मी तू थोड्या आणि तू एवढं तर सांगायचं होतं की पाक स्टॉपच. काहीच नाही, फोन उचलायचं नाही, काय नाही. तुमच्या मनानं काय करायचं करा. आज संध्याकाळी मी पण आल्यावर मी पण काय घरात करत नसते, काय स्वयंपाक करत नसते, काय नाही. तिकडं जायचं तिकडं जाऊ द्या, काय करायचं तिकडं करू द्या. आणि त्यांना तर कुणा स्वातंत्र्य आहे, कुणाचा म्हणजे बंधन आहे. ते सगळं स्वातंत्र्यच आहे. कुठे आई बाप करून म्हणत होती वाईट काय चांगलं असेल ती सांगत होती. चांगला सल्ला द्यायला होती तर ती दोन. आता कोण आहे येऊन 2-3 काय की. मी तर काय बोलत नाही, आणि बोलली जरी माझं काय ऐकत नाही. त्यामुळं त्यांची ती स्वातंत्र्य आहे तर त्यांची ती निर्णय घेते. तर म्हणून तर आज ह्या फळाला आले. स्वतः निर्णय घेतला, ती घेतला, ही असा घेतला. घ्यायचा नव्हता, जायचं नव्हतं. आपल्या बायकोला कोणतं वाईट म्हणते म्हणले माझ्या साईडनं बोलायचं होतं. तुम्ही का वहिनी बोलवलं नाही जुतीला दोऱ्याला. एवढं जरी म्हणलं असतं तर त्यांनी पण काय तर सांगितलं असतं. मी वाईट वाटलं होतं, मला बोलवलं नव्हतं. मी स्वतः बोलून दाखवलं होतं. तर मला म्हणलं तुला कोणतरी देईल, आणून देईल. त्या टायमालाच वाटलं. आता काय लगेच पारडं फिरलं काय. हा एवढे कशाला माया येऊ द्यायची होती. भावाची करा घेऊ माया. पण तुमच्या वहिनीची मस्त तुम्हाला ती चायवणी हाय ती सांगता तुम्ही. पहिलं मला तिच्यासाठी लय केलंय. आपण आता चालू क्षणाला ती कशा वागते त्या कशाला तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला पण तीच पाहिजे या. अहो तुमची वहिनी जरी असली तर कुठं तर माझी जाव आहे. तिनं पण मला समजून घ्यायला पाहिजे होतं. त्याच्या माघारी कोण आहे मला तर सांगणार. ती त्यांना कळलं नाही का.
आज मला ही वाद येऊन घालणार, येऊ वाटलं तरी ये. म्हणजे येऊ देत नाही वाटल्या मनाने विचारलं काय कोण असतं, येऊ वाटलं तरी ये. काय अहो यायचं ये तू म्हणले असतं म्हणजे काय बरोबर काय नको म्हणलं असतं. येऊ वाटलं तरी ये म्हणजे तुम्ही छान आणि मी येडी राहिली. काय किंमतच नाही आमचं बोलण्याला. तरी मी सांगितले 1000 वेळा सांगितले. अहो आपलं काय का होईना आपण त्या भावाला मध्ये घेऊन. पण ती आता काय व्हायला लागले, सगळी पुन्हा मी वाईट व्हायला लागली आणि सगळी एक व्हायला लागली. ती मला काय गरज आहे कोणाला भावाला तोडायचे तरी काय तरी. हिथनं पुढे मला पण कळतंय कसं राहायचं कसं आहे. हिथनं पुढे त्यांना पण मी बजावूनच सांगणार आहे. काय आमच्या जी दखल दिली आहे आज जे नवऱ्याला पाठवून जी कार्यक्रमासाठी विचारलं या स्वतः मला विचारायचं होतं ती त्यांना पाठवून जे आमच्या दोघांची भांडणं लावली त्या नवरा बायकोची ह्यानी ध्यानात ठेवावं. काय भांडणं लावून गेली ती. मी जात नाही म्हणलं तर स्वतः नवरा जाणार म्हणतोय. म्हणजे कसा पेट आहे म्हणजे काडी लावून नुसतं हीच करायचं आहे. पेटात मनानं जातं या. पण ध्यानात ठेवा माझ्या पण लक्षात राहणार आहे ही असं करणं चुकीच आहे पूर्ण. मी पण बघते की किती दिवस असं चालू आहे. किती दिवस तुम्ही पण सांगवताय त्यांना. आज जे गेले तर ना मला पाक ही करून माझ्या विरोधात जाऊन गेले तर तिथं मी आल्यावर तर बघणारच आहे त्यांच्याकडं. म्हणजे नेमकं काय होतं ना काय पण लय आता वाढत जाणार. कमी तर काय होत नसतं पण वाढवणार माझ्याच हातात आहे ती. खुशाल त्यांची माया करायची मला माया टायमाला काय त्यांना काय वाईट वाटतंय काय. एवढं काय मी त्यांना काय केलं पण नाही. काय झालं असेल मागच्या गोष्टी विसरून जाऊन मला बोलवायचं होतं. आणि तुझ्याकडून चुकत नाही का तुझी हे चुका नाही त्या. अहो माझ्याकडून पण जर चुकत असलं तर त्यांच्याकडून काय चूक नाही का. ती मोठी आहे म्हणून तिची चुक दिसत नाही. चूक दिसली पाहिजे या. कोण वाईट कोण चांगलं कळलं पाहिजे या. का नुसतं एकाला तारावर राहिलं काय उपयोगाचं नाही. सगळं समान पाहिजे या. काय गरज आहे व एकाला दोषी ठरवायचं आणि एकाची साईड घेऊन बोलायचं. मी पण कुठं तर दोषी असली तर त्या तितक्याच दोषी येते ह्याच्यात. या पण मला पण वाटलं नव्हतं आज त्या माझ्या संग असं वागतेल्या. अहो कधी काय झालं कुठल्या कार्यक्रमाला काय झालं माझ्याशिवाय होत नव्हतं. हाक मारत होत्या नाही असं नाही. आणि आता अजून काय म्हणते त्या येती करून जाती. त्या टायमाला वातावरण पण तसं होतं. येत होती जात होती ती विषय वेगळा. भांडणं करायचं इरवी बघायचं नाही बोलायचं नाही. आणि मी बळच येऊन त्यांच्यात जाऊन काय असेल ती कार्यक्रम करायचा काय. म्हणजे मी निर्लज्जी झाली खरंच झाली. कारण न बोलवता मी जाते म्हणजे माझ्या तर काय राहिलं. मला योग्य वाटलं नाही मी गेली नाही. त्यांनी मला बोलवलं नाही.